रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्यास तयार, प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केली भूमिका. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, वसतिगृह प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती, प्रवेशासाठी आता कोणतीही वयोमर्यादा नाही, मंत्री अशोक उईकेंची घोषणा. मंत्री संजय राठोड, माजी मंत्री दीपक केसरकर आणि समाधान सरवणकरांच्या अतिक्रमणावर मुंबई पालिकेचा हातोडा, प्रभादेवीच्या उच्चभ्रू इमारतीत पालिकेची कारवाई. खासदार संजय राऊतांनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट, राहुल गांधींनी मोदी शहांना खूप मागे टाकलंय, राऊतांची एक्सवरती पोस्ट. मुंबईतील आमदारांच्या कामगिरीबाबत प्रजा फाउंडेशनचा अहवाल समोर, काँग्रेसचे आमदार पहिल्या 3 क्रमांकावर, आमदार अमीन पटेल पहिल्या स्थानी. मंत्रालयातील नियमबाह्य नियुक्त्यांना अखेर चाप, प्रक्रिया न पाळता झालेल्या नियुक्त्या रद्द करण्याचे राज्य सरकारचे आदेश, 10 सप्टेंबरपर्यंत मूळ कार्यालयात जावं लागणार. छत्रपती संभाजीनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत एमआयएम आणि सत्ताधारी नगरसेवकांचा गोंधळ, नगरसेवकांचे विषय चर्चेला येऊ देत नसल्याचा एमआयएम नगरसेवकांचा आरोप. आणि एल्फिस्टन पुलाजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली, पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया. पुढची बातमी पाहूया. मुंबईमध्ये गणपती बाप्पांच्या आगमन सोहळ्यांना सुरुवात झालेली आहे. मात्र मोठमोठ्या गणेश मूर्तींच्या वाहतुकीदरम्यान खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे मंडळांची चिंता वाढली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि पॅचवर्कमुळे चढ उतार निर्माण झालेत. त्यामुळे मोठ्या मूर्ती घेऊन जाताना अडथळे येत आहेत. गिरगावच्या महाराजाची 7 टनाची मूर्ती असल्यानं आगमन मार्गातील रस्त्यांची स्थिती विशेष चिंतेचा विषय ठरते आहे. भुलेश्वरच्या राजाच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर मोठ्या मूर्तींच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मुंबईत सध्या गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे, पण आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेल्या मंडळांसमोर सध्या फक्त खड्डे हा एकमेव त्रास नाही आहे, तर या रस्त्यांवरती असणारी असमानता म्हणजेच अनइवन रस्त्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचा त्रास जो आहे तो या मंडळांना होतोय. सध्या मी आहे गिरगाव भागामध्ये. माझ्या मागेच तुम्ही पाहू शकता की हे जे द्वार आहे, प्रवेशद्वार आहे गिरगावच्या राजाचं, त्याच्यामुळे अनेक रस्ते या रस्त्यावरून खरं तर अनेक जे आहेत ते मोठमोठे गणपती जे आहेत ते गिरगावमधले जात असतात. आगमन मिरवणुका होतात, त्यानंतर विसर्जन मिरवणुका याच रस्त्यावरती होतात. छोटे गणपती म्हणजेच घरगुती गणपती देखील याच रस्त्यावरून जात असतात. मात्र हा रस्ता जर आपण पाहिला तर या रस्त्यावरती खड्डे नाही आहेत, पण या रस्त्याचं एकंदरीत स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर अर्धा रस्ता हा कॉन्क्रीटचा आहे, अर्धा रस्ता हा डांबराचा आहे आणि मध्येच कॉन्क्रीट आणि डांबराचा रस्ता जोडण्यासाठी पॅचवर्क केलेला आहे. त्याच्यामुळे येण्याजाणाऱ्या ज्या गाड्या आहेत किंवा मोठी वाहनं जी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. इकडे आपण जर आता व्हिज्युअल्समध्ये देखील पाहिलं तर टॅक्सीज जरी आल्या तर टॅक्सी आपण पाहतो थोड्याशा स्लँट, थोड्याशा आडव्या होऊन जातात. त्याच्यामुळे अर्थात जेव्हा मोठमोठे गणपती या संपूर्ण भागातून जातात तर त्यांना मोठ्या प्रमाणात जो आहे तो त्रास सहन करावा लागतो, ट्रॉली ओढत न्यावी लागते. त्याच्यामुळे कुठेतरी आणखी जो आहे त्रास या मंडळाच्या कार्यकर्त्यांना जो आहे तो सहन करावा लागतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भुलेश्वरची जी घटना घडली त्यानंतर हे सगळे जे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे मानले जातात, कारण की कोणत्याही खड्ड्यामुळे किंवा अशा अनइवन रस्त्यांमुळे जर कोणती दुर्घटना जर घडली तर ती किती गंभीर बाब ठरू शकते हे याची जाणीव खरं तर सर्वांना झालेली आहे. त्यामुळे मंडळांची आता अपेक्षा आहे की मंडळांची अशी मागणी आहे की हे जे रस्ते आहेत ते तात्काळ जे आहेत ते नीट करावे, समान करावे. आता या रस्त्यावरती खड्डे नाही आहेत, खड्ड्यांचा मुद्दा इथे नाही आहे, खड्ड्यांसोबतच असमान रस्त्यांचा म्हणजेच अनइवन रोड्सचा हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे सर्व गणेश मंडळांची किंवा गिरगावमधल्या खास या गणेश मंडळांची मागणी आहे की हे रस्ते जे आहेत ते तात्काळ समान करावेत, प्लेन करावेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना या रस्त्यांवरती जी आहे ती होणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टींसह मी संकेत वारक, न्यूज 18 मराठी, मुंबई. जेव्हा मी लालबागपासून ते गिरगावपर्यंत आलो तेव्हा फक्त बॅलन्सिंग म्हणजे करण्यासाठी आम्हाला खूप त्रास झाला आणि इतके मध्ये पॅचवर्क होते की एक साईडला म्हणजे मूर्ती आम्हाला इकडनं अशी घेऊन जायची, असे टर्न मारावं लागायचे आणि पूर्ण हँडल
त्या ह्याच्यामध्ये पॅचवर्कमध्ये आम्हाला त्रास देत होते. आज इकडे डांबरचा एकीकडे उंच, सिमेंटचा एकीकडे ब्लॉक साईडला. तुम्ही लालबाग आणि परळमध्ये बघा, एक म्हणजे असं पूर्ण डांबर आणि सिमेंट हे वेगळंच मिश्रण आहे त्यामध्ये. बरोबर. कारण कारण की तुम्ही चिंचपोकळीच्या रस्त्याने ब्रिजवर जावा, तो पूर्ण जो वरचा ब्रिज आहे तिथे पण हळूहळू थोडे पॅचवर्क चालू झाले. हा रस्ता जो बनवलेला आहे याचे ब्लॉक पण मोठे आहेत. हं, आज ही खडी दिसते, ही खडी पण सुद्धा पायाने गुळगुळीत झालेली आहे, पण त्याचा खडी पण निघत नाही का कोणाला ठेच लागत नाही. बरोबर. आजकालचे रस्ते बनवतात ना, ते रस्ते एकदम धूळ निघते. याची अजिबात माती काय धूळ अजिबात निघत नाही. आता जो ब्रिटिशकालीन रस्ता आहे, पूर्वीचं जे बांधकाम होतं चुनकळी काय वापरत असतील ते, आणि आताचं जे बांधकाम ढिसाळ, तिथे ते फक्त पॅचवर्क आहे. ते जे आमच्या कामासाठी जे फोडलेले आहेत रस्ते, काय पाईपलाईन, त्याच ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. बाकी जो रस्ता आहे एकदम गुळगुळीत आणि एकदम ब्रिटिशकालीन रस्ता सुंदर रस्ता आहे. यानंतर आता पुढची बातमी पाहूया. अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या एका नव्या जाहिरातीमुळे मोठ्या प्रमाणावर ट्रोल होते. रक्षाबंधनाचा सण लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये कृती इंडो वेस्टर्न लुकमध्ये दिसतीये, पण तिचे कपडे हे अंग प्रदर्शन करणारे असल्याचं सांगत सोशल मीडियावर तिला टीकेचा सामना करावा लागतोय. अशातच आता अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रनौतनं कृती सेननवर निशाणा साधल्याचं दिसून येत आहे. कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट करत कृतीचं नाव न घेता या जाहिरातीवर टीका केली. दरम्यान कंगना रनौतनं आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय आपण त्यावर एक नजर टाकूयात. आजच्या काळामध्ये स्त्री असणं खूप छान आहे. आपल्या कपाटात अनेक विविध प्रकारचे कपडे भरलेले आहेत. आजची स्त्री जागतिक स्त्री आहे. कॉकटेल पार्टीपासून लेहंगा चोलीपर्यंत, जीन्सपासून साडीपर्यंत, बिकनीपासून सलवार कमीजपर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सगळ्या पर्यायांपैकी तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रात राखी बांधाल का? तुमचे सगळे स्टायलिंग ऑप्शन्स कुठे गेले? ही जाहिरात आंतरराष्ट्रीय दर्जाची किळसवाणी जाहिरात आहे, असं कंगनानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय. आता या जाहिरातीवरून होणाऱ्या टीकेला कृती सेनननंही एक पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिलंय. काय म्हटलंय तेही पाहूयात. सणाचं महत्त्व तुम्ही घेतलेल्या कपड्यांमध्ये नसतं, तुम्ही परंपरेबद्दल बाळगलेल्या भावनांमध्ये असतं. रक्षाबंधन हा संरक्षणाचा बंध आहे. माझी बहीण आणि मी एकमेकांना राखी बांधतो. आम्हाला माहीत आहे की आम्ही एकमेकांचं संरक्षण एखाद्या भावानं केलं असतं तितकंच किंवा त्याहून अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. आम्ही एकमेकांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, आणि आमच्यासाठी ही प्रार्थना आणि बंध आमच्या कुत्र्यांनाही लागू होते. शेवटी तेही आमचे कुटुंब आहेत. तसंच महिलांनी कधी काय घालावं हे सांगणं कधी थांबणार आहेत, असा सवाल कृतीनं उपस्थित केला. स्त्रियांना काय घालावं हे सांगणं कधी थांबणार? फॅशन वर्षानुवर्ष विकसित होते, पण तरीही स्त्रीचा तिच्या संस्कृतीबद्दलचा आदर फक्त तिच्या कपड्यांवरून मोजला जातो. संस्कृती आणि परंपरा तिच्या हृदयात असतात, तिच्या नेकलाईनमध्ये नाही. तर कंगना रनौतचा गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तापसी पन्नू सोबतचा वादही चांगलाच गाजतोय. त्याचं झालं असं की एका मुलाखतीमध्ये तापसी पन्नूनं कंगनासोबतच्या मतभेदांवर भाष्य केलं. कंगनाच्या मतांमधून तिच्या संस्काराची आणि दृष्टिकोनाची झलक दिसते, असं तापसी म्हणाली. या वक्तव्यानंतर कंगना चांगलीच भडकली आणि सोशल मीडियावर लांबलचक एक पोस्ट शेअर करून टाकली आणि तापसीला स्वस्ती कॉपी असं तिने म्हटलं. त्यानंतर तापसीनं हेन्स प्रूव्ड म्हणजे सिद्ध झालं अशी 2 शब्दाची पोस्ट टाकत कंगनाला डिवचलं. त्यानंतर चिडलेल्या कंगनानं मीडियासमोर तापसीचा समाचार घेऊन टाकला. तापसी पन्नू टाइप लोग हैं जो मेरे माता पिता को, मेरी परवरिश को, मेरे बैकग्राउंड को अपमानित करते हैं. ये लोगों के लिए मेरा सिर्फ एक मैसेज है कि अगर आप लोग मेरे समान 1% भी लाइफ में सक्सेस नहीं कमा पाए हो तो मैं आपका कोई भी ज्ञान नहीं सुनूंगी. दरम्यान कंगना आणि आपल्यातील वादाची लोकांना जास्त मजा येते आहे असं म्हणत तापसीनं हा विषय थांबवण्याची विनंती केली आहे. ऐकूया. आप खत्म क्यों नहीं होने देते ये बात? कोई क्वेश्चन पूछना हम दोनों से बंद करेगा ना जब ये बात, तो ये इशू भी खत्म हो जाएगा. तो आप सब लोगों को या तो मजा आ रहा है देख के, तो सब लगे हुए
सवाल पूछना है। अगर आप जेन्युइनली चाहते हैं सारे कि ये ना हो इशू, तो आप लोग ऐसे सवाल शायद पूछना बंद कर देते, तो ये बात कभी होती। दरम्यान या दोन अभिनेत्रींच्या वादावर खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. आप उस महिला सांसद को इतनी गंभीरता से क्यों लेते हो? मत लीजिए, इतना महत्व मत दीजिए. ये अंधभक्त लोग हैं, अंधभक्त के भी ऊपर से स्टेप है उनकी, समझा? दिमाग नहीं है उनके अंदर. देश में इतने प्रश्न पड़े, उनको बोलो चाय क्यों महंगी हो गई, उस बारे में सवाल पूछो उस लेडी को.